झोपडो. ओ माय गॉड. भाई लॉर्ड ठाकूरने पण अशीच थोबडे तो मारले आज एकदम बांग बांग बांग. सनरायझर्स हैदराबादची विकेट काढली, मजा आली. क्या मी कहा से मजा, हम तो हार गए. क्या बात है. चेन्नई मध्ये हैदराबाद चेन्नई तर कधी जात नाही आयुष्यातून. अरे पण भाई विचार कर, अनसोल्ड गेलेला बॉलर 2 विकेट काढतोय भाई. प्रत्येक वेळेस पॉवर प्ले तो 2 विकेट काढून जातो. डायरेक्ट मॅच तिकडेच अर्धी संपते. सनरायझर्स हैदराबादला 200च्या आत रेस्ट्रिक्ट केलं, ते पण हैदराबाद. अनबिलिव्हेबल 200च्या आत त्यांना रिस्ट्रिक्ट करणं म्हणजे त्यांचा बॅड डे होता सगळ्यात. दरिंदों को उनके घर जाके उनके टारगेट को रोक दिया. क्या बात है ना. तुंबाड बघून आलाय. अरे तू ते चेन्नई बोलत होता त्याच्यावर मला एक गोष्ट आठवली. जसं मुंबई ब्लीड ब्लू तसं आम्ही पूप येलो. तू जसं शार्दुल ठाकूरची तारीफ केली तसंच मला त्यातल्या मेन बॅट्समनची विकेट काढणारा म्हणजे प्रिन्स जो बॉलर होता, ज्यांनी 4 ओव्हरमध्ये 29 रन देऊन 1 विकेट काढली, जी की ती 1 विकेट टीमच्या विकेटच्या बरोबरीची होती. जर ट्रॅव्हिस हेड टिकला असता तर त्यांचे 182 नाही 282 झाले असते. तर प्रिन्स तर भारीच विकेट काढतोय. परशाची पण काढली होती त्यांनी. एक सगळ्यात जास्त खुशीची गोष्ट तर ही होती की मी आज पहिल्यांदा अनिकेत नावाचा कोणतरी प्लेअर एवढा छान खेळताना बघितला. एकदम 13 बॉल 36 रन्स. आम्ही तर बघितलं अनिकेत नावाचे प्लेयर्स खूप खेळतात आयुष्यात. प्लेयर्स बघितलेत कसे खेळतात. आणि दुसरं भारी प्लेअर म्हणजे निकोलस पुरन. काय बॅटिंग कन्सिस्टन्सी, लागोपाठ दोन्ही मॅच अशी बॅटिंग करतो की समोरच्याला वाटतं भाई हा नसता आला तर बरं झालं असतं. एकदम आपला एक मित्र असतो ना टर्फ वरती, त्याला आपण बोलवत नाही कारण का तुम्हाला की खूप तसं खेळणार निकोलस पुरन. एकदम निकोलस पुरन भारी तर बॅटिंग केली भाई, एकदम फाटली होती. शेवटी पॅट कमिन्सनी स्वतःनी बॉलिंग घेतली त्याला थांबवण्यासाठी, पण त्याला पण 1 ओव्हरमध्ये त्याने 11 रन मारले पॉवर प्लेच्या 6व्या ओव्हरला. आणि काय बेसिक आहे पण पॅट कमिन्सला जे खूप बॉलर भारी येतो म्हणजे. तर अगेन परत मिचेल मार्शनी पण तशी बॅटिंग भारीच केली. इम्पॅक्ट म्हणून आला. परत 31 बॉल 51 केले त्यांनी, 52 केले, 31 बॉल 52, जे करून भारी झालं. पण असं वाटलं होतं की हैदराबाद जिंकेलच. आपल्याला तिघांचं प्रेडिक्शन होतं. काल मी नव्हतो तरी अनिकेतने माझ्यावरचं घेतलं प्रेडिक्शन. एकदम सॅड भाई मीच मी आणि कौस्तुभ घेतोय प्रेडिक्शन, ते सगळे बरोबर येतात. मी घेतलं की ती टीम जिंकणारी टीम हारून जाते. हैदराबादच्या होमवर 200 पण नाही करू शकत. काय ते कोण तो बेस्ट फ्रेंड आपला पनोती किंग चहावाला कोण प्रफुल्ल सोबत पॉडकास्ट कमिंग सून. आजची बॅटिंग बघून वाटली हैदराबादची की आज बॉलिंग पिच होता. ओल्ड एपिसोड ब्लॅक. नाही पण चांगलं मज्जा तर आली. तसं मॅच अशी एंटरटेनिंग झाली. आणि मला असं वाटलेलं की आज परत एकदा तो दिवस असेल जेव्हा रिषभ पंतला परफॉर्म करून असं विनिंग रन्स मारायला भेटतील. असं कसं खूप रिषभ पंत सिम्प आहे मी, रिषभ पगलू, पण रिषभ काय मोकाच देत नाही मला पगलू होण्यासाठी. रिषभ पंतला काय आता नवीन बॉस भेटला टॉक्सिक. मी सगळ्यांना सांगत असतो की रिषभ पंत धोनीपेक्षा भारी आहे. रिषभ पंत एकदम हे ते, पण रिषभ पंत काय खेळच न झालं. पण आज कॅप्टन्सी भारी केली रिषभ पंतने. खूपच यार असं खरं बिलीव्ह होत नाही की हैदराबाद 200च्या आतमध्ये ऑल आउट झाली अजून पण. कारण त्यांनी बॅट फिरवलं की स्टेडियमच्या बाहेर जातो, नॉट स्टेडियमच्या बाहेर, बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल जातो ऑडियन्स मध्ये डायरेक्ट. तर आज काय म्हणजे जादू केली शार्दुल ठाकूर, प्रिन्स. ह्या मॅच मुळे मला रिअलाइज झालं की LSG ची बॅटिंग डेप्थ खूप जास्त आहे, खूप जास्त. कारण का मला असं म्हणजे LSG ला कधीच असोसिएट नाही करत बॅटिंग सोबत, पण आज इव्हन लिटरली जेव्हा त्यांचे 5 विकेट गेले, म्हणजे कोण पण आज मारायलाच जात होतं त्यांच्या टीम मध्ये सुद्धा, आणि 5 विकेट गेले त्याच्यानंतर मग डेव्हिड मिलर आणि अब्दुल समद येतो, आणि अब्दुल समद येऊन जे मारलंय आज, अब्दुल समदने दाखवलं भाई की मिलरच्या आधी मला पाठवा, मला जास्त बॅटिंग येते. अब्दुलने आज ठरवलं होतं मी फुटणार म्हणजे बॅटिंग मध्ये. नेक्स्ट एपिसोड इन जेल. हे पण मध्ये हैदराबादचा किस्सा असा झाला होता की मला आज कळालं की हैदराबाद मध्ये थोडस शमी वगैरे सोडून, शमी आणि पॅट कमिन्स सोडून असा परफेक्ट बॉलर
अजून सापडलाय असं वाटत नाही. हर्षल पटेल पण आहे ऑफकोर्स, म्हणून ते बॅटिंगवरच एवढं तोडून येतात. किती चांगला पण बॅट्समन आला तरी डिप्रेशन मध्येच खेळायला. मला पण मी आज तोच विचार करत होतो मॅच बघताना, पण असं झालं की समटाइम्स असं झालं की 200 पण नाही झाले त्यांचे, मग डिफेंड कसं करणार. ईशान किशनची बॉलिंग आज बघितलं ना, एक बॉल टाकलं त्याने. तर ते मध्ये अभिषेक शर्माला बॉलिंग आणलं होता. फर्स्ट ओव्हर त्यांनी चांगली केली, पण सेकंड ओव्हरला आल्यावर निकोलस पुरन जो आला की 4 बॉल यांनी इथून खेळले मिचेल मार्शनी, नंतर 5व्या आणि 6व्या बॉलला 2 जे सलग 6 दिले, तिथं तिथे फाटून गेली. तसं टेक्निकली नितीश कुमार रेड्डी पण आहेच त्यांच्याकडे, तो पण चांगली बॉलिंग करतोच. वेळ आलीच तर तो करेल. अरे पण ती वेळ यायच्या आधीच हे मॅच संपवतात, त्याचं काय. आता वळूया आपण जसं काल डिस्कस केलं तसं आपल्या नवीन सेक्शन कडे आणि नवीन पर्सन कडे वळायचं, कारण काल मी नव्हतो. ओके, सॉरी प्लीज सॉरी. नवीन पर्सन, न्यू पॉडकास्ट. ठीक आहे. तर माझा हा प्रश्न आहे की IPL हिस्ट्रीमध्ये सगळ्यात जास्त विकेट घेतलेला बॉलर कोण आहे? मला वाटतं अमित मिश्रा आहे. चुकलायस तू. तुला काय वाटतं मित्रा? तू सांग मित्रा, काय वाटतं तुला? एवढं बेसिक नाही माहिती का? आपल्या मुंबईचा प्लेअर कुरळे केस रशीद मालिका. काय माय गॉड. काय नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन जो तुझ्या हॅट्रिकच्या क्वेश्चन सोबत रिलेट होतो. हा. कोण होता पहिला बॉलर ज्याने IPLच्या हिस्ट्रीमध्ये हॅट्रिक घेतली होती? ऑप्शन आहेत अमित मिश्रा, मकाय अँथनी, लक्ष्मीपती बालाजी की युवराज सिंग. हे मला माहिती आहे डेफिनेटली. मला वाटतं लक्ष्मीपती बालाजी असणार आहे. आयुष्यपत परफेक्ट. भाई तुला मलिंगाचं माहित नव्हतं आणि बालाजीचं माहिती, हे जास्त शॉकिंग होतं. तो मोठा आहे ना आपल्या वयापेक्षा, आपल्याला वाटतो. क्रिटिसाइज कारण मी तेव्हापासून मॅच बघत आलोय ना. माझा त्यावेळेसचा लक्ष्मीपती बालाजी हा खूप फेवरेट बॉलर होता, म्हणून ते एक माझ्या लक्षात आहे. साऊथ इंडियन लोक बालाजी बिलाजी आवडत. हेटर्स. मी पण सांगतो. भाई तुझ्या आयुष्यात अशी काय स्टोरी? काय नाही ते लक्ष्मीपती बालाजीची story असेल काही. बालाजीचं नाही, आम्ही नाही गेलो कधी बालाजीला. आम्ही प्रति बालाजीला जातो, जवळ पडतं. मलिंगाची स्टोरी होती. तो पण होता का तुमच्या गल्लीत राहायला? नाही लक्षद्वीप राहिला. बोल. आम्ही मुंबई पुण्याची मॅच बघायला गेलो होतो. तर त्यावेळेस तो गांगुली होता ना पुण्यामध्ये. पुणे वॉरियर्स गांगुली होता आणि माझे पप्पा एकदम कट्टर मुंबई समर्थक. आणि आपण तर दोन्ही म्हटलं कसे लोक असतात पुण्यात राहून मुंबईला सपोर्ट करतात. कोणाला बोलतोय? ते रिलायन्सला काम करायचे ना, मालिक मुंबईचा होता. मग त्यावेळेस मलिंगाने गांगुलीला बोल्ड केलं होतं. 3 स्टंप उडवले होते. तेव्हा पप्पा तिकडं आपलं टी-शर्ट काढून गांगुलीवाला डान्स करत होते बनियनवरती. काय बोलतो? खरं? फुल. अरे खरंच पप्पा तिकडं एकदम रॅन्डमली, आम्हाला माहितच नाही की हे एवढे काय चार्ज झाले उभे राहून डायरेक्ट टी-शर्ट बिशर्ट काढायला. फिक्स केले कापड बोलायचं. कारण गांगुलीने ते केलं होतं ना, कुठे लॉर्ड्स वरती केलं होतं. काय आपल्याकडे फोटो आहे भाई तुझ्या मागे. फक्त माझे पप्पा एवढे फिट नव्हते दिसले त्याच्यामध्ये. वाव. ठीक आहे. आता ह्या वेळेस जर चेन्नई IPL जिंकली तर ओरकार पॉडकास्ट वरती सेम टी शर्ट. जर RCB जिंकली तर मी पॉडकास्ट वर सेम करेन. प्लीज सबस्क्राईब करा यार. दिवसभर ऑफिस करून रात्री येतो शूट करायला येतो. आई बाप घरात पण घेत नाही मला. प्लीज प्लीज प्लीज. त्याला वेळेत जेवण मिळेल थोडस करा. मेहनत करतो आम्ही. व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअर पण करा. भेटूया परत. थँक्यू. शुभरात्री.